चषकासाठी टार्झन दादा पाटील नक्कीच तब्येत ठीक नाहीये, मात्र लाईव्हच्या माध्यमातून ते जरूर सामना पाहत असतील. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. जेम्स टार्झन पाटील दादांचे चिरंजीव यांनी सरपंच उपसरपंच चषकासाठी सर्व ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या होत्या. जाऊया आपण सामन्याकडे. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज प्रवीण जोशी पहिल्या पॉवर प्ले P1 ची ओव्हर प्रवीण जोशीच्या खांद्यावर. नक्कीच प्रवीण जोशी, विकास जोशी आणि केदार जोशी हे तीन बंधू या टीम मधून खेळतात. आज नीलज जाधव यांना देखील संधी दिली होती आणि पहिला सामना जिंकला आहे. नक्कीच त्यांचा पायगुण देखील चांगला आहे. आज छत्रपती दादा गायकवाड असतील, जयंत दादा पाटील, विजय दादा पाटील, प्रभाकर पाटील या टीमचे सिनियर खेळाडू आहेत. सुधाकर पाटील या टीमचा एक मुख्य खेळाडू, मरोई दिवे टीमचे कॅप्टन आणि या स्पर्धेसाठी त्यांची अपार मेहनत. नक्कीच आमचे दोन्ही भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य उमेश पाटील आणि प्रमोद पाटील देखील मेहनत पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. भाऊ पाटील सर आणि सुरेश घरत सर या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून पाहायला मिळतात. तर आमचे तिसरे पंच आहेत सुनील म्हात्रे. गेम ऑन. पहिला चेंडू, पहिला चेंडू आणि हरिदास पाटीलला झेल टिपलाय. मोठी विकेट पहिल्या चेंडूवर प्रवीण जोशीने घेतली. मरोई दिवे टीमचे कॅप्टन सुधाकर पाटीलची. हरिदास पाटीलने हा झेल टिपलाय ना, हा झेल खूप काही सांगून जाईल मरोई दिवे टीमच्या इनिंगला. कारण की पहिल्या चेंडूवर सुधाकर पाटीलचा बाद होणं क्या बात आहे. विजयदादा पाटील लेजंड क्रिकेटर आई गावदेवी 40+ ओली संघाचे यांनी हरिदास पाटील झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक बक्षीस दिलेलं आहे. आमचे छत्रपती दादा गायकवाड यांच्याकडे ते कॅच जमा आहे. सतीश भोईर क्या बात आहे. चेंडूला लेट कट केलाय. हे नशीब आहेत. हाताला नाही लागला मात्र पायाला लागलाय न अडवता. याच्यावरून अंदाज आलाय की पहिले 2 चेंडू गावदेवी ओली टीमच्या बाजूने आहेत. एक सिंगल धाव सतीश भोईरनं पूर्ण केली. एक बाद एक. सध्या विकास जोशी आपले शांत आहेत. सुरुवात खूप चांगली केली होती. बंदरे मारुती काल्हेरच्या क्रीडानगरीमध्ये सर्वात फास्टेस्ट 50 विकास जोशींनी गावदेवी ओली टीम करून ठोकली होती. प्रवीण पाटील क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. फुल लेन डिलिव्हरी. सुधाकरनं पॉइंटला चेंडू पकडलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुधाकर नव्हते, मात्र आता टीमला जॉईन झालेत. टीमची ताकद वाढलेली आहे. जेव्हापासून काही यावर्षी 2-3 चेहरे या संघाला जॉईन झालेत, या संघाने देखील मागे वळून पाहिलं नाहीये. दयानंद चांगले टच मध्ये आहेत. दोन्ही सुधाकर आहेत आणि त्यांच्या अगदी बाजूला देवीदास आहे. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये खूप मोठं प्रोटेक्शन आहे. इथे फुलटॉस होता. चेंडूला टर्न केलाय. दिशा दिली. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. सतीश भोईरनं क्लास दाखवलाय. चौकार.
4 चेंडूमध्ये 1 बाद 6. नक्कीच मित्र, निलेश जाधव एक असं व्यक्तिमत्व आहे, ओली संघाच्या कुठल्याही क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो, अग्रेसर असतात. एक हात मदतीचा नेहमी पुढे केलेला आहे. खूप हौशी खेळाडू आहेत. रेग्युलर स्पर्धा असो की 40+ नेहमीच त्यांनी आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी संघावरती आर्थिक सहकार्याची मदत केलेली आहे. आणि 40+ ला ते जॉईन झालेत. क्या बात आहे. इथे अपील हरिदास पाटील आणि प्रवीण जोशीची अपील जोराची होती. नक्कीच डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. हरिदास पाटीलचा उत्साह वाढलाय, कारण की पहिल्या चेंडूवर सुधाकर पाटीलचा चांगला झेल टिपलाय. संघामध्ये अंकुश पाटील देखील अनुपस्थित आहेत. टार्झन दादा पाटील देखील नाही आहेत. खूप चांगली टीम. पाच चेंडू 6 धावा, 1 विकेट, 2 सिंगल, 1 चौकार, 1 डॉट. शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रेमनाथ पाटील नक्कीच खूप चांगले स्वभावाचे व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच ओली. रिव्हर्स फटका खेळण्याचा मन बनवला होता. चांगल्या टप्प्यावर चांगला चेंडू. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1 बाद 6. चांगली सुरुवात आहे. नाणेफेकी जरी हरले तरी मात्र निर्णय पहिल्या ओव्हरचा गावदेवी ओली संघासाठी चांगला आहे, कारण की सुधाकर बाद झालाय आणि धावा आलेत फक्त 6. नाणेफेकी जिंकून कॅप्टननं फलंदाजी घेतली आणि पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. आज मोरवाई दिवे संघाने जी स्पर्धा केलेली आहे, खूप चांगल्या कमेंट्स, मेसेज येत आहेत. चांगली स्पर्धा आहे. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये ही क्रीडानगरी आपल्याला वसलेली पाहायला मिळते. रामशेठ भोईर यांची खूप मेहनत या क्रीडानगरीसाठी, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. स्वर्गीय प्रभावती दामोदर भोईर यांच्या नावाने आपण क्रीडानगरी पाहतोय आणि सर्व श्रेय रामशेठ भोईर यांना जातोय. दिवेगावचे माजी सरपंच, उद्योगपती. काय प्रवीण जोशींनी गोलंदाजी केली. पहिल्या सामन्यातून 21 दिल्या होत्या, या सामन्यातून फक्त 6 दिल्या आणि सुधाकरची विकेट. म्हणजे असं आपण नेहमी म्हणतो की माणूस धक्क्याने सुधारतोय, इथे धक्क्याने सुधारलेत. टीमचे माजी कॅप्टन प्रवीण जोशी. धावा 24 बनवल्या होत्या पहिल्या सामन्यातून आणि 21 धावा खर्च केल्या होत्या. दयानंद म्हात्रे संघाचा मुख्य गोलंदाज बनलाय. गावदेवी ओली टीम. ओव्हर नंबर 2, पहिला चेंडू. इथे चेंडूला अगदी पाठवलाय, बघूया. डीप थर्डमॅन कव्हर रिझन मधून चेंडू आलाय. 2 धावा प्रवीण पाटीलनं पूर्ण केलेत. धावसंख्या 8, 7 चेंडू आणि 8 धावा. देवीदास, केपी, दयानंद म्हात्रे, प्रवीण जोशी या टीमच्या गोलंदाजाची धुरा या खेळाडूंनी नेहमीच सांभाळलेली आहे. क्या बात आहे. स्लाइस केले चेंडूला. अरविंद भोईर होते. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 धावा इथे पूर्ण केलेत. सिंगल डबलनी धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबल. 2 चेंडू मध्ये 4 आलेत. धावसंख्या 12. पहिल्या ओव्हरला 8, पहिल्या ओव्हरला 6, सॉरी, धावसंख्या 10. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू पाहायला आडलाय. नक्कीच खूप लक्की खेळाडू आहेत. सुधाकर 2 वेळेला त्यांच्याकडे चेंडू गेला, मात्र हातात नाही, पायानं जरूर आडलाय. म्हणजे या खेळाडूचा दिवस आहे. प्रवीण पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. प्रवीण पाटील, प्रमोद पाटील आणि राजू पाटील
मरोई दिवे संघामध्ये 3 बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. बघूया अगदी इथे चेंडू शॉर्ट मिड विकेट कडे सरसावतोय प्रवीण आणि इथे प्रवीणची विकेट. नक्कीच प्रवीण पाटील पाय स्लिप झाला होता अगदी आणि त्या अनुषंगाने ते बाद झालेत. आता मैदानामध्ये यष्टीरक्षक फलंदाज प्रताप पाटील. क्या बात आहे. दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू टाकलेत, धावा दिले 7. प्रताप पाटील मरोई दिवे संघाचा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज. नक्की जॉनमन पोगाव संघाच्या अगेन्स्ट एका ओव्हरमध्ये 4 चौकार 1 षटकार ठोकला होता. 22 धावा त्या ओव्हरमध्ये त्यांनी घेतल्या होत्या. प्रताप पाटील एक चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. अगदी जर त्यांच्या जवळ जर आपण राहिलो तर चूप बसणार नाही होत. खूप विनोदी व्यक्ती आहेत. दया म्हात्रे फुलटॉस स्ट्रेट ड्राईव्ह चेंडूच्या समोर सुधाकर आहेत. चांगली फिल्डिंग, दुसरी धाव घेण्याचं मन बनवलं मात्र धाडस कमी पडलाय. एक सिंगल धावाली. चांगला निर्णय घेतलाय प्रताप पाटील आणि सतीश भोईरनं, कारण की ते धोका झाला असता. सिंगलला धावसंख्या आपण पाहतोय 14. शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 2. क्या बात आहे. सुरेख चेंडू. दया म्हात्रेनं आपलं ब्रह्मास्त्र सोडला होता. सतीश भोईरला बीट केलाय. 2 ओव्हर 7च्या सरासरीनं धावा आलेत मरोई दिवे 40+ संघाचे 14. 12 चेंडू मध्ये 14 आलेत आणि तिसऱ्या ओव्हर साठी बर्थडे बॉय केपी कैलास पाटीलला पाचारण केलेलं आहे. क्या बात आहे. दिवेगावचे जावई आहेत. सूर्यकांत दादा पण जावई होते. अरे वा. नक्कीच नक्कीच पहिली मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे जावई यांनी. आज वाढदिवस आहे. 2 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेऊन पहिल्या सामन्यातून मॅन ऑफ द मॅच राहिलेत. अरविंदजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली 2025-26 ची सीझन पोलीस संघाला खूप लक्की चाललेली आहे. बघूया तिसरे ओव्हर केपी कैलास पाटील. क्या बात आहे. प्रताप पाटील यांचे छोटे बंधू दीपक पाटील कडून प्रत्येकी चौकार षटकारासाठी 1000. वा. दीपक पाटीलने बक्षीस लावलाय. हॅट्रिक साठी आहे. हॅट्रिक साठी आपल्याकडे अजून एक पारितोषिक आहे षटकार हॅट्रिक साठी. कुशाल गुरुनाथ पाटील. बघूया केपी राऊंड द विकेट. क्या बात आहे. वाईट यॉर्कर कमालीची लाईन लेन तितकाच चांगला फटका खेळलेत. दया म्हात्रेची फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण केलेत. तिसरी धाव देखील आलेली आहे. प्रताप पाटील आणि सतीश भोईर हे खूप जिद्दी खेळाडू आहेत. 3 धावेने संघाची टोटल पोहोचली 17 वर. चेंडू टाकून झाले 13 आणि धावा बनले 17. बघूया सतीश भोईर. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावर आपण चेंडू पाहिलाय.
चेंडू पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा केपीचा आपण चेंडू पाहिलाय. वा, गुड बॉलिंग. इथे बघूया अरविंदजी भोईर, चांगली फिल्डिंग. वा, इनफिल्डच्या आतमध्ये अरविंद भोईर यांनी चेंडूला अगदी एकाच ऍक्शन मध्ये पकडले. एक सिंगल धावाली. केपीनं या तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 4 धावा दिलेत. धावसंख्या आपण पाहतोय 18. 18 धावा 15 चेंडू मध्ये आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. सुधाकर शॉट, थर्डमॅन. एक सिंगल धाव फक्त आलेली आहे. बघूया इथे चेंडूला इनफिल्डच्या वरून केलेत. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू. देवीदास चेंडूच्या समोर. 2 धावा इथे पूर्ण झाली आहेत. 2 धावेने संघाची टोटल आपण पाहतो 21. 17 चेंडू टाकलेत. फक्त एक चौकार पहिल्या ओव्हरला चौथ्या चेंडूवर आला होता आणि तो चौकार सतीश भोईरने ठोकलाय. 17 चेंडू मध्ये फक्त एक बाउंड्री झालेली आहे. आतापर्यंत इनिंग मध्ये धावा झालेत 21. सतीश भोईर खेळपट्टीवर आहे. बघूया केपी, कैलास पाटील. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. इथे चांगला संपर्क झालाय. इथे चौकार. 21+4. 3 ओव्हर 2 बाद 25. देवीदास पाटील डीपी खूप चांगला गोलंदाज आहे. गावदेवी 40+. ओली संघाचा एक सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून आपण देवीदास कडे पाहतोय. बघूया 3 ओव्हर 25. आता शेवटच्या ओव्हर मध्ये मरोई दिवे संघ देखील धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण की त्यांच्याकडे 8 विकेट आहेत. 6 चेंडू खेळायचे आहेत आणि घरची स्पर्धा खेळतायत. खूप चांगली टीम आहे. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला या गावातून ही पहिली स्पर्धा या संघाच्या वतीनं मिळालेली आहे. माजी सभापती चषक 2026 सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील यांच्या मान सन्मानार्थी स्पर्धा आपण पाहतोय. 3 ओव्हर 25. बघूया सुधाकर सिनियर आणि सुधाकर ज्युनियर. सुधाकर सिनियर इनफिल्डच्या बाहेर आहेत, तर सुधाकर ज्युनियर इनफिल्डच्या आतमध्ये आहेत शॉर्ट थर्डमॅनला. दोन्ही सुधाकर चांगले क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू डीपी. अपाठेला चेंडू आपण पाहतोय. दिशाहीन चेंडू. सुरेश घरात. सरांचा इशारा आला वाईट. नक्कीच सँडी पाटील वेताल कोपर टीमचे ऑलराऊंडर खेळाडू यांनी मरवाई दिवे टीमला या आयोजनासाठी आमच्या संपूर्ण समालोचक पॅनल, प्रिन्स मूव्हीज, पंच कमिटी सर्वांसाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सँडी भाऊ. आपलं माजी सभापती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे सुधाकरनं चांगला अंदाज बांधला होता.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रताप पाटीलनं आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे, कारण की संदीप पाटील ला मैदानामध्ये पाचारण करायचं आहे. क्या बात आहे. संदीप पाटील खूप मोठं नाव आहे या टीम मधून खेळताना. संदीप पाटीलच्या नावी कित्येक मोठे रेकॉर्ड आहेत, फलंदाजी असो की गोलंदाजी. खूप चांगला क्रिकेट हा खेळाडू या गावासाठी खेळलेला आहे. नवीन 40+ संघटनेमधून या खेळाडूच्या नावी 50 करण्याचा देखील विक्रम आहे. फटका फसलाय, बघूया सुधाकर पाटील. क्या बात आहे. तेलही गेलं तूपही गेलं, अति मात्र दुपट नाला अशी परिस्थिती सुधाकर पाटीलची घडलेली आहे. नक्कीच अपेक्षा नव्हती, झेल नाही, बाउंड्री तरी अडवायची होती हाच विचार मनामध्ये असेल सुधाकरच्या. मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 4 धावा आलेत. 4 धावेने संघाची टोटल झाली 31. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 झालेत. बघूया आल्या आल्या संदीपनं चौकार तर ठोकलाय पहिल्या चेंडूवर डीपीला. इथे ऑन द ऑफ ताकद झोकता आली नव्हती या फटक्यामध्ये. बघूया दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावेने संघाची टोटल डबल 3. त्यांच्याकडे शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप गेला, राजू पाटील आहे. राजू पाटील गेला तर हवी आहे. म्हणजे शेवटची ओव्हरसाठी फलंदाजीसाठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मरोई दिवी टीमकडे. क्या बात है, क्या बात है. ही देवीदत्तची खासियत आहे. किती मोठा खेळाडू समोर असू द्या, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकलाय. हरिदास पाटील खुश आहेत या चेंडूवर. वा, गुड लाईन. 33 धावा. 3 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आहे ती 33. शेवटचे 2 चेंडू. बघूया हा फटका देखील हवा तसा ताकद या फटक्यामागे झोकता आली नव्हती. चांगला थ्रो हरिदास पाटील. चेंडू कलेक्ट करता आला नव्हता, तेच तर रॉकेट थ्रो होता. धावसंख्या 35. नक्कीच आता 40+ जास्तीत जास्त जर लिगली चेंडू टाकला तर. आणि जर नक्कीच मोठा फटका आला नाही तर नक्की 40च्या आतमध्ये रोखता येईल. म्हणजे ओली संघाने चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. सुधाकर पाटीलने जो निर्णय घेतलाय तो निर्णय मात्र फलंदाजीसाठी होम ग्राउंडवर हवा तसा यशस्वी झाला नाहीये. मात्र आता गोलंदाजी पाहावी लागेल. इथे बघूया पुन्हा एकदा चेंडू पॉइंट कडे सरसावतोय. आता थ्रो चांगला आहे, चांगला कनेक्शन आहे. इथे फक्त 1 धाव येईल आणि संदीप पाटील धावचित बाद. धावा बनलेत 36 आणि विजयासाठी बनवायचे 37. आजच्या दिवसातला प्रमोद पाटील आणि उमेश पाटील हा दुसऱ्यांदा आकडा आलेला आहे 37. धन्यवाद अशोकजी पाटील, निलेशजी जाधव, माजी सरपंच ग्रामपंचायत ओली आणि विजयदादा पाटील लेजंड क्रिकेटर. 36 धावा. बक्षीस पात्र सामना आहे. सुधाकरच्या चेहऱ्यावर अजून नाराजी आहे, कारण की तो चौकार गेलाय. मात्र आता ते विसरून काय करायचं आहे ते आता डोळ्यासमोर ठेवावं लागेल. अरविंदजी भोईर, डीपी खुश आहे. 37 धावा 24 चेंडू मध्ये. बक्षीस पात्र सामना.
थँक्यू. नक्कीच या खेडानगरीमध्ये राजन पाटील, राजन डी पाटील, क्या बात आहे. बंदरामूर्ती कल्ले टीम आणि आपले लॉट कमिटी मेंबर त्यांच्या सोबत एसटी रक्षक बंदरामूर्ती कल्ले टीमचे सचिन इताडकर या दोन्ही खेळाडू मित्र आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. राजन डी बंदरामूर्ती कल्लेर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि एसटी रक्षक सचिन इताडकर, क्या बात आहे. राजन डीचा जन्मगाव आहे आणि कर्मभूमी मला वाटतं काल्लेर आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. सचिन इताडकर देखील असतात, क्या बात आहे. या दोन्ही खेळाडू मान्यवर कक्षामध्ये राजन भाऊ, सचिन भाऊ आपण हेच आहे या. नक्कीच बंदरामूर्ती कल्ले टीम काल दमन दौऱ्यामध्ये जो पराभव झालाय त्याच्याने थोडीशी दुःखी झाले असतील, कारण की अपेक्षा नव्हती या टीम कडून. मात्र क्रिकेट आहे. वेलकम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आणि बंदरामूर्ती कल्ले टीमचे एक अष्टपैलू खेळाडू राजन डी पाटील, त्यांच्या सोबत एसटी रक्षक सचिन इताडकर, दोन्ही खेळाडूंचा माजी सभापती चषक 2026 मरवाई 40+ दिव्य संघाच्या वतीनं आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज सुधाकर पाटील आलेत, फलंदाजीतून शून्यावर बाद झालेत. मात्र आता ते विसरून गोलंदाजी चांगली करावी लागेल. टीमचे कॅप्टन आहेत आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक सुधाकर पाटील हे नाव चर्चित आपण ऐकलेलं आहे. पहिला चेंडू बघूया, फटका बसलाय. इथे कॉलिंग नव्हती, सतीश भोईरनं घाई केली, कारण की रोशननं जवळजवळ झेल घेण्याची तयारी पूर्णपणे केली होती. झेल सुटलाय. सतीश भोईर पहिल्या चेंडूवर प्रवीण जोशीला जीवनदान देणं नक्कीच मरोई दिवे संघाच्या अगदी आपण बोललो तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. एक सिंगल धाव. इथे हा फटका पुन्हा एकदा रोशनच्याकडे आणि इथे झेल आता होणार आहे. क्या बात आहे. सुधाकर पाटीलचं कौतुक करावं लागेल. दोन्ही चेंडू अगदी अतिशय चांगल्या लाईन लेंथ मध्ये टाकलेत. डीजे 3 दिवस दमनचे चषक आणि आज डायरेक्ट माझी सभापती चषक. मात्र मैदान बघून अतिशय चांगला वातावरण वाटतोय. राजन डी, सचिन नितळकर, जणू की आपण अगदी डोंगराच्या मध्यभागी आहोत आणि दिवेगावची खाडी अगदी मैदानाला लगत आणि मैदानाच्या बाजूलाच आपण पाहिलं तर आपल्या मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागे भुवनेश्वर मंदिर, दत्तकृपा
नक्कीच. आणि स्टेजच्या डाव्या बाजूला अगदी टेकडीवर शिवकालीन प्राचीन स्वयं काल भैरवाचं मंदिर आहे. वा क्या बात आहे. दिवेगावची आणबान शान. आणि समोर आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या मागे दिवेगावची दिवाली खाडी, दिवाण खाडी. वा अप्रतिम. सिनियर 40+ ची पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेचं कौतुक नक्कीच आपल्या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन आहे. प्रेमनाथ पाटील इथे चेंडूला दिशा देण्याचं काम मात्र तिथे दक्ष होते यतीश पाटील. सुधाकर पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप झाला मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत. पहिले 3 चेंडूमध्ये 2-1. चांगली सुरुवात आहे. नक्कीच आज आपल्या आगरी समाजाचं ताडाळी गावचे नारायण शेठ चौधरी हे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी त्यांची निवड झालेली आहे. नक्कीच खूप चांगलं कार्य नारायण शेठ चौधरी भिवंडीचा आपला विकास करतील ह्याच त्यांना आपण शुभेच्छा देऊया. क्या बात आहे. एसटी रक्षक हरिदास पाटील ना चौथ्या चेंडूवर चौकार ठोकून धावसंख्येला आकार दिला. धावा बनल्यात 5. चांगला झेल टिपला सुधाकर पाटीलचा आणि त्यांच्या चौथ्या चेंडूवर चौकार देखील ठोकलेला आहे. 2-5. बघूया चेंडूला अगदी काउकॉर्नर रिझनला उडवलाय. चांगली फिल्डिंग संदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा या चेंडूवर हरिदास पाटीलने पूर्ण केलेत. धावसंख्या 5 चेंडूमध्ये 7. नक्कीच डीजे गणराज गणेश भाऊ पाटील यांनी गावदेवी ओली टीम आणि मरोई दिवे संघाला देखील ऑल दी बेस्ट केले आणि खास करून प्रेमनाथदादा पाटील यांना त्यांनी बेस्ट ऑफ लक सांगितलेले आहे. धन्यवाद. वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली टीमचे कॅप्टन आणि डीजे गणराज चे मालक गणेश पाटील आपलं स्वागत. इथे बॅटची आतली काढा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून प्रवीण पाटीलनं उचललाय. 1 सिंगल धाव. हरिदास पाटीलनं 3 चेंडूमध्ये मूल्यवान 7 धावा जोडल्यात. संघाची एकूण टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2-8 आणि पहिल्या ओव्हरमध्ये मरोई दिवे संघाची धावसंख्या होती 6. 1 विजयासाठी 37 बनवायचे आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुधाकर पाटील, दया म्हात्रे, विकास जोशी सारख्या फलंदाज येणं बाकी आहे. 18 मध्ये 28. मध्ये 29. 36 बनवलेत. 18 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाजीसाठी प्रवीण पाटील. मरोई दिवे संघाचे वैशिष्ट्य आहे पहिली सलामी जोडी सुधाकर पाटील प्रवीण पाटील, पहिलं दुसरं षटक सुधाकर पाटील प्रवीण पाटील हे समीकरण आहे.
बघूया हरिदास पाटील 18 चेंडूमध्ये गावदेवी 40+ ओली संघाला धावा विजयासाठी बनवायचे 29. बघूया चेंडू अगदी चाललाय रोशनच्या दिशेनं. झेल रोशननं ड्रॉप केलाय. प्रताप पाटील रोशनवर थोडेसे नाराज असतील कारण की झेल सोडलं. थ्रो देखील थोडासा सुहेर केलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 9. 17 मध्ये 28. 17 चेंडू आणि 28 ची गरज आहे. बघूया प्रवीण जोशी एक चेंडूंचा सामना केलेला आहे. वा आडव्या बॅटने चेंडू उडवलाय अगदी सीमा पार. षटकार. गुड शॉट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक चेंडू मिळाला होता प्रवीणला. एक सिंगल धाव घेतली होती. पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप झाला होता आणि या चेंडूवर षटकार ठोकलाय. धावसंख्या आपण पाहतोय 15. 15 धावा लागल्यात 8 चेंडू मध्ये. इथे बघूया चेंडूला अगदी मिडऑफच्या वरून उडवलाय. सतीश भोईरची चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केलेत. वा खूप चांगले प्रयत्न केले होते. लॉंग ऑफ रिझन मधून जवळ मिड ऑफला एवढं अंतर कापलं होतं सतीश भोईरनं. 2 धावेनं संघाची टोटल झाली 17. हरिदास पाटील आणि प्रवीण जोशी मध्ये चर्चा सुरू आहे. आता येणारे चेंडू आहेत 15 आणि धावा बनवायचे आहेत 20. 15 चेंडू मध्ये 20. टार्झन दादा पाटील यांच्याकडून देखील गावदेवी ओली टीमला शुभेच्छा. इथे चांगला कडक फटका आहे. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आणि चांगली कॅच. अतिशय चांगला क्रिकेट या चेंडूवर पाहायला मिळाला आहे. सतीश भोईरनं झेल टिपलाय आणि फलंदाज बाद प्रवीण जोशी. सुधाकर पाटील सिनियर मैदानामध्ये आलेले आहेत. 14 चेंडू मध्ये 20चं इक्वेशन बाकी आहे. 10 मध्ये आले 17 आणि आता 14 मध्ये पाहिजेत 20. सामना अगदी कट्टोकट आहे. इथून दोन्ही संघ हार मानणार नाहीत कारण की बक्षीस पात्र सामना आहे. क्या बात आहे. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. सुधाकरनं एक धाव घेतलेली आहे. एका धावीनं संघाची टोटल 18. सुधाकर पाटील एक चांगले खेळाडू आहेत. गावदेवी ओली टीम मध्ये आल्यापासून या टीमची कामगिरी या सीझन मध्ये खूप चांगली राहिलेली आहे. क्रिकेटचं खूप जाणकार आहेत. खूप चांगला क्रिकेट त्यांनी ओली गावासाठी खेळलेलं आहे. क्या बात आहे. इथे आडवे वाटणं खेळण्याचा प्रयत्न केला होता. धाव घेता आली असती मात्र सुधाकरनं नकार दिलाय. 2 ओव्हर 18 आणि आता 2 ओव्हर मध्ये पाहिजे 19. 50-50 आहे. नक्कीच प्रमोद पाटील उमेश पाटील चांगली साथ आज पहिल्याच या स्पर्धेच्या माध्यमातून दिली. चांगला गुणलेखक चांगला समालोचक नक्कीच आमच्या तिन्ही समालोचकांच्या माध्यमातून आजच्या पहिल्या दिवसातून झालेला आहे. नक्कीच अगदी उमेश पाटील प्रमोद पाटील सध्या ग्रामीण मध्ये कमी आहेत.
मात्र मुंबईमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. 12 मध्ये 18 आलेत आणि 12 मध्ये 19 ची गरज आहे. इथे चेंडूची दिशा खराब आहे, गती चांगली होती. पंच भाऊ पाटील सरांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 19. आता 18 पाहिजेत आणि 19 झालेत. 12 मध्ये 18. 37 धावांचं लक्ष आहे. सुधाकर पाटील काय फटका केलाय. रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असा बॅटचा फ्लॉ आपण पाहिलाय. वा, अप्रतिम क्लास. हा सुधाकर पाटीलचा क्लास आहे. म्हणूनच दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लेगबाईची धाव का घेतली नाही याचं उत्तर दिलंय. धावसंख्या आपण पाहतोय 25. स्टाईल चांगली आहे. अगदी जे उभे राहतात अतिशय चांगला फुटवर्क बघा, किती चांगला डिफेन्स केलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. इथे दुसरी धाव देखील सुधाकरनं पूर्ण केली. हरिदास असतात, क्या बात आहे. त्यांना माहित आहे मी आउट झालो तरी चालेल, हा आपला हिरा आउट होता कामा नाहीये. धावसंख्या 27. आता धावा पाहिजेत 10. चेंडू देखील आहेत बाकी 10. 10 मध्ये 10. सुधाकर पाटीलच्या डोक्यामध्ये गणित फिट आहे. किती बनवायचे आहेत, किती चेंडू मध्ये. हे जो फलंदाज डोक्यामध्ये कॅल्सी करतो ना, तो कधीच मैदानामध्ये अपयशी होणार नाहीये. 10 चेंडू मध्ये 10 धावा. राजू पाटील देखील कमालीचा चेंडू टाकला होता षटकार खाल्ल्यानंतर. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू, तेज तर्रार. प्रवीण पाटील, राजू पाटील, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 1 बंधू आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत, प्रमोद पाटील. नक्कीच समोरच्या टीम मध्ये देखील 3 बंधू आहेत, केदार जोशी, प्रवीण जोशी आणि विकास जोशी. क्या बात आहे. इथे देखील चेंडूला अगदी पाठवलाय. लॉंग ऑफ, सीमापार, चौकार.
धावसंख्या 31. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 8 चेंडूमध्ये धावा पाहिजे 6. 8 चेंडू 6 धावा. राजू पाटील ओव्हर द विकेट. क्या बात आहे. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव घेतली. धावसंख्या 32. 7 मध्ये 5. सुधाकर पाटीलने सांगितलं हरिदासला तुला काय करायचं ते कर या चेंडूवर, फक्त एक घेऊ नको. नक्कीच बघूया. हरिदास पाटील देखील चांगले इष्टरक्षक फलंदाज आहेत गावदेवी ओली टीमचे. क्या बात आहे. डॉट बॉल. राजू पाटील देखील खूप चांगले गोलंदाज आहेत त्या टीमचे. 3 ओव्हर 32 आणि 1 ओव्हरला शिल्लक आहेत 5. नक्कीच अगदी ओली ग्रामपंचायतचे दोन्ही माजी सरपंच देखील टीमच्या सोबत आहेत. अशोकदादा पाटील, निलेश जाधव, अरविंदजी भोईर यांच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत. वैशालीताई अरविंद पाटील भोईर. आणि नक्कीच आजचा संघ ऑल इज वेल आहे, कारण की 6 मध्ये पाहिजेत 5 आणि सुधाकर पाटील मैदानामध्ये आणि माजी उपसरपंच पाणी घेऊन आलेत प्रेमनाथ पाटील. क्या बात आहे. 40+ क्रिकेट म्हटलं ना, उमेश पाटील तर गावचे सरपंच, उपसरपंच गावचे पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती सर्वच व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी अभि पाटील आलेत. अभि पाटील देखील खूप चांगले खेळाडू आहेत मरोई दिवे टीमचे. अभि पाटील, क्या बात आहे. इथे मिसफील्ड. चेंडू चालला अगदी लॉन्च टॉप आणि या चेंडूवर विजय संपादन केलेला आहे. जल्लोष बघा सुधाकर सिनियरचा. महत्वाचा सामना खेळायला आले आणि संघाला विजयश्री खेचून दिलं. अभिनंदन अरविंदजी भोईर अँड ऑल टीम. गावदेवी 40+ ओली आजच्या गटातील अंतिम विजेता टीम आहे. मित्रांनो, उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या देखील पहिला सामना असेल बंद्रामूर्ती काल्हेर, गावदेवी वडघर, कालिकामाता कालवार, न्यू मिलन पायगाव, शेलूमाता वाल, गावदेवी सोनाले. दिवसभर दिवा टीमला डमी आहे. त्या जागेवर वेताल कोपर आहे. दिवसभर दिवा आणि वेताल कोपार. नक्कीच हरिदास पाटील तुम्हाला 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलेले आहे विजयदादा पाटील यांच्याकडून जेलसाठी. या सामन्याचा सामनावीर खेळाडू धन्यवाद डीजे. बघा या मॅच मधून देखील सामनावीर खेळाडू निवडताना आमची थोडीशी कसरत सुरू आहे. 2 खेळाडू